ट्रिग्नोमेट्री लेसन स्टार्ट केलेला होता आपण. ट्रिग्नोमेट्री लेसनमध्ये प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये पहिले 3 एक्झाम्पल झालेले होते. आता आपण 4th क्वेश्चन काय आहे बघूया. Two poles of the height 18 meter and 7 meter are erected on the ground. The length of the wire fastened and there the top is the 22 meter. Find the angle made by this wire with the horizontal. आता एक साधा सिंपल क्वेश्चन आहे. काय सांगितलंय? 2 पोल आहे. पोल म्हणजे काय? 2 खांब आहे. एक कमी हाईटचा आहे, एक जास्त हाईटचा आहे. हे 2 पोल आहे. ह्या 2 पोलना एक वायरनी कनेक्ट केले. 2 पोल आहेत, त्या दोन्ही पोलची काय दिली आहे? त्यांनी हाईट दिली आहे. एकाची 7 मीटर आहे आणि दुसऱ्याची किती आहे? 18 मीटर आहे. ह्या दोन्ही पोल्सना ज्या वायरने कनेक्ट केलेलं आहे त्या वायरची लेंथ आहे 22 मीटर. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? दरवेळेला आपण क्वेश्चनमध्ये बघितलं तर आपल्याला अँगल देत होते. या क्वेश्चन्समध्ये अँगलच दिलेलं नाही आहे. म्हणजे आपण बघत होतो की नाही, आपल्याला tan दिलं, tan 60 दिलं जायचं, tan 45 दिलं जायचं. त्यानुसार आपण काय करत होतो की लेंथ फाइंड आउट करत होतो. आता लेंथ दिली आहे. तुम्हाला काय विचारलं आहे की तिथं अँगल किती झाला असेल, म्हणजे हॉरिझॉन्टल लेवलला त्या 2 पोलच्या मध्ये किती अँगल झाला असेल? एक कमी हाईटचा, एक जास्त हाईटचा. मग हॉरिझॉन्टल लेवलला त्या पोलमध्ये, दोन्ही पोलमध्ये कितीचा अँगल असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता इकडे डायग्राम काढली की आपल्याला साधं सोपं लगेच लक्षात येते. एक पोल आहे AB, त्याची हाईट किती आहे? 7 मीटर आणि दुसरा पोल आहे CD, त्याची हाईट आहे 18 मीटर. ह्या दोन्ही पोलना वायरनी कनेक्ट केले. त्या वायरची लेंथ किती आहे? 22 मीटर. आता आपली डायग्राम ही या पद्धतीची होती. मग काय करायचं? आपल्याला AM परपेंडिक्युलर CD करायचं आहे. कारण आपल्याला हॉरिझॉन्टल लेवलला, ही हॉरिझॉन्टल लेवल आहे, ह्या पॉईंटवरून आपण ह्या पोलकडे बघणार आहे. मग इथं किती अँगल झाला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं कन्स्ट्रक्शन करावं लागणार. हे AM परपेंडिक्युलर CD काढावं लागणार. ही फिगर समजली का सगळ्यांना? फिगर समजली की त्याच्यावरून आपल्याला सगळं गणित यायला पाहिजे. कसं करायचं बघा. जे काय आपण कशाला काय घेतलेलं आहे ते पहिल्यांदा रायटिंग स्किलमध्ये लिहायचं. पहिल्यांदा मी काय लिहिलं? लेट AB अँड CD रिप्रेझेंट द हाईट ऑफ द 2 पोल. हे AB आणि ही CD काय रिप्रेझेंट करते? हाईट ऑफ द 2 पोल्स. अँड AC इज रिप्रेझेंट लेंथ ऑफ द वायर. ही AC ही काय रिप्रेझेंट करते? लेंथ ऑफ वायर रिप्रेझेंट करते. मग AB इज इक्वल टू 7 मीटर, CD इज इक्वल टू 18 मीटर अँड AC इज इक्वल टू 22 मीटर. इथं पण समजलं साधं सोपं आहे. 2 पोल घेतले, एक AB एक CD. त्यांना पोल असं नाव दिलं. एकाची हाईट किती सांगायची? 7 मीटर, दुसऱ्याची 18 मीटर. AC ही वायर आहे, त्याची लेंथ 22 मीटर आहे. आता आपण काय करायचं? थोडंसं वेगळं. मी मगाशी सांगितलं अशी फिगर फक्त दिसत होती. असं बघितलं तर आपल्याला कसं अँगल काढायला? म्हणून इथं काय केलं? सेट AM परपेंडिक्युलर सेट CD. हे आपण काय केलं? कन्स्ट्रक्शन करणार आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन बघा, मला लगेच इथं अँगल ऑफ इलिव्हेशनच झाला की नाही, कारण इथून आपण वर बघणार आहे. वर बघितलं जातं त्याच वेळेला काय होत असतं? अँगल ऑफ इलिव्हेशन होत असतं. अँगल ऑफ इलिव्हेशन कुठला? CAM. बघा, सेट AM इज अ परपेंडिक्युलर सेट CD. इथं त्यामुळे एक अँगल झाला. अँगल ऑफ इलिव्हेशन इज इक्वल टू अँगल CAM इज इक्वल टू थिटा लिहिलं. कारण आपल्याला माहीतच नाही आहे तो किती आहे आणि तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD. आता आपण या क्वाड्रिलॅटरलमध्ये जाऊया. क्वाड्रिलॅटरल ABCDमध्ये काय की हा B ह्याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90, B ह्याला परपेंडिक्युलर आहे म्हणजे 90 डिग्री आहे. आणि आता आपण AM परपेंडिक्युलर CD काढलं म्हणजे हा M पण किती आला? 90 डिग्री आला. 3 अँगल 90 डिग्री आहे. मग राहिलेला फक्त एकच अँगल. कुठला? अँगल A. अँगल A पण किती असणार आहे? 90 डिग्री असणार आहे. त्याला रिझन काय दिलं? रिमेनिंग अँगल. म्हणून इथं लिहिलं अ क्वाड्रिलॅटरल ABDM इज अ रेक्टँगल. म्हणून ABDM हा काय आहे? रेक्टँगल आहे. आता याच्यानंतर पुढं काय लिहूया? AB रेक्टँगल म्हणजे काय प्रॉपर्टी? अपोजिट साइड्स आर सेम किंवा कॉन्ग्रुएंट. हा AB 7 मीटर आहे तर MD पण किती आला? 7 मीटर. का काढलं ते तुम्हाला सांगते नंतर. आणि हा जो दुसरा पोल आहे CD त्याची एकूण हाईट किती आहे? 18 मीटर आहे. इथं काय सांगितलं? अ क्वाड्रिलॅटरल ABDM इज अ रेक्टँगल. म्हणून AB इज इक्वल टू D
कारण काय लिहायचं अपोजिट साईड ऑफ द रेक्टेंगल. आता मला ही साईड पाहिजे आहे, ती कशी काढली बघा. हा CD जो आहे तो कसा तयार झाला आहे CM प्लस MD यांच्यापासून तयार झाला आहे. म्हणून इथं असं लिहिलं CD इज इक्वल टू CM प्लस MD. CM फाइंड आउट करायचं आहे. CD ची लेंथ किती आहे 18 मीटर आहे. MD किती काढला पण 7 काढला. हा प्लस 7 आहे. या साईडला काय झाला मायनस झाला. 18 मायनस 7 इज इक्वल टू CM. CM इज इक्वल टू किती आलं 11 मीटर. आता तुम्ही म्हणजे मॅडम ते काय काढायची गरज होती. आता सांगते तुम्हाला. आपण ह्या ट्रायंगलमध्ये गेलो आपल्याला फक्त एकच साईड माहिती आहे, दुसरी साईडच माहीत नाही. ना ही माहिती आहे ना ही माहिती आहे. एक काहीतरी दोन्ही साईड्स माहीत असल्या तरच आपण थीटा फाइंड आउट करणार ना. म्हणून आपण हा CM फाइंड आउट केला. CM किती आला आपला 11 आला. आता पुढे बघा मी काय सांगते. राईट अँगल ट्रायंगल CMA. आपण राईट अँगल ट्रायंगल कुठल्यामध्ये जायचं आहे CMA. आता तुमचं ऑब्झर्वेशन आणि डोकं पटकन झालेलं पाहिजे. आता इथं काय येणार साईन येणार कॉस येणार टॅन येणार कॉसेट येणार कॉट येणार काय येणार नीट बघायचं. आपल्याला काय आहे अपोजिट साईड आहे मिळते आणि हायपोटेन्यूज दिले. अपोजिट साईड्स आपण हायपोटेन्यूज हा फॉर्म्युला कोणाचा दाखवतोय साईनचा दाखवतोय. म्हणून इथं आपण काय घ्यायचं साईन घ्यायचं. साईन काय घ्यायचं कळालं कारण ॲडजस्टंट साईड नाही दिली हायपोटेन्यूज आहे अपोजिट साईड आहे. अपोजिट साईड आपण हायपोटेन्यूज हा फॉर्म्युला साईनचा आहे. का तेवढं सांगायला कारण इथं अँगलच माहीत नाही आणि तो अँगल आपल्याला काय करायचा फाइंड आउट करायचा आहे. बघा थोडं काय सांगते. इन राईट अँगल ट्रायंगल AMC राईट अँगल ट्रायंगल आपण कशामध्ये गेलो AMC किंवा CMA म्हणलं तरी पण चालते. साईन का घेतलं कारण अपोजिट साईड माहिती आहे आपल्याला आणि हायपोटेन्यूज. साईन थीटा इज इक्वल टू CM अपॉन AC. CM किती आहे 11 आणि AC किती आहे AC आहे 22. साईन थीटा आता इथं डिवाइड केलं 11 1 जा 11 11 2 आर 22. साईन थीटाची किंमत किती आली 1/12. परत मी तुम्हाला शिकवलेला चार्ट काढायचा कुठला 0 30 45 60 90 डिग्री. मग त्या साईनमध्ये जायचं. त्या साईनमध्ये गेल्यानंतर साईनमध्ये कुणाची किंमत 1/2 आहे तर साईन 30. बट साईन 30 इज इक्वल टू 1/2. की साईन 30 जो आहे तो 1/2 ही किंमत दाखवतोय. म्हणून मी असं लिहिलं याची किंमत पण 1/2 याची किंमत पण 1/2. हे RHS सेम आहे. मग LHS काय करूया समोरासमोर लिहूया. साईन थीटा इज इक्वल टू साईन 30. साईनला साईन कॅन्सल करा. थीटाची किंमत किती आली 30 आली. म्हणजे ह्या दोन पोलच्या मध्ये कितीचा अँगल झाला 30 डिग्रीचा अँगल झाला. समजलं. गणित महत्त्वाचं आहे. 4 मार्काला विचारू शकते. खाली फुल सेंटेन्समध्ये लिहायचं. काय दिले बघा द अँगल मेड बाय द वायर विथ द हॉरिझॉन्टल. की दोन पोलच्या मध्ये जी वायरनी कनेक्ट केलेली होती त्या दोन पोलमध्ये अँगल हॉरिझॉन्टल लेवलला किती झाला असेल 30 डिग्री झालेला असेल. असं आपल्याला काहीही किमती दिल्या आणि गणित दिलं तर ह्याच पद्धतीने काय करायचं सॉल्व करायचं. क्वेश्चन नंबर 4 समजला व्यवस्थित. आता क्वेश्चन नंबर 5. ह्या क्वेश्चनला मोस्ट IMP करा कारण हा प्रश्न जुन्या सिलेबसमध्ये खूप वेळा बोर्डाला विचारला. त्यामुळे IMP नोट डाऊन करा. आता कधी विचारले ते थोडंसं माझं विसरलेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय करा हा क्वेश्चन IMP हा क्वेश्चन पण 4 मार्क्सला पेपरला विचारते. कदाचित काही वेळा 5 मार्काला पण विचारते. काय विचारले खूप सोपं आहे. फक्त जर आपल्याला 2 व्हॅल्यू ह्याच्यामध्ये काय करायचे ॲड करायचे. 2 व्हॅल्यू म्हणजे कसं सांगते बघा आधी गणित समजून घेऊया. अ स्ट्रोक ब्रोक अ ट्री अँड द ट्री ड्रॉप respect 20 meters from the base of the tree. Make the angle of the 60 degree. आता इथून मी तुम्हाला इथपर्यंत आता समजून सांगते. आता पावसाळ्याचे दिवस चालू होते थोड्या दिवसात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही ऐकता की झाड तुटलं रस्ता बंद झाला. मग त्याच पद्धतीचं हे गणित दिले की वादळामुळं काय झालं होतं एक झाड काय झालं मोडलं आणि त्या झाडाचा वरचा टॉप म्हणजेच काय झाडाचा शेंडा काय झाला असं झाड होतं ते काय झालं असं मोडलं. तो ग्राउंड लेवलला जमिनीला काय झालं स्पर्श झाला आणि ज्या वेळेला हे असं होतं आणि त्यावेळेला असं मोडलं
त्यावेळेला इथं अँगल किती झाला 60 डिग्रीचा अँगल झाला विथ द हॉरिझॉन्टल. जे आपल्या हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज पातळीशी हॉरिझॉन्टल लेवलला हे असं उभं झाड होतं ते काय झालं असं मोडल्यानंतर इथं जो अँगल झालेला होता तो किती होता 60 डिग्री होता. मग आपल्याला असं फाइंड आउट करायचं की ते झाडाची हाईट किती होती हे आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं. म्हणजे इथे लक्ष द्या इथं हे थोडंसं मला सांगायचं राहिलं. आता हे त्याने दिलेलं आहे की हे झाड आहे हा झाडाचा बेस आणि हा त्याचा टॉप वरून तुटलं ह्या दोघांच्यातलं डिस्टन्स किती होतं 20 मीटर. म्हणजे आपल्याला दोन किमती दिल्यात त्यांनी. एक ज्या वेळेला झाड असं तुटलं त्यावेळेला तिथं अँगल काय झालेला होता 60 डिग्रीचा झालेला होता आणि झाडाचा बेस आणि हे टॉप ह्या दोघांच्यातलं डिस्टन्स किती दिलं त्यांनी 20 मीटर. याच्यावरून आपल्याला काय करायचं हाईट फाइंड आउट करायची. साधं सोपं बघा. आता ट्रायंगल कडून थोडीशी हाईट वाढवली. का वाढवले सांगतो तुम्हाला. लेट ए बी रिप्रेझेंट हाईट ऑफ द ट्री. ए बी काय रिप्रेझेंट करते आपलं हाईट ऑफ द ट्री आणि तेच आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे. सपोज द ट्री ब्रोक ॲट द पॉईंट सी. समजा ह्या पॉईंट सी ला काय झालंय झाड तुटलेलं आहे. ॲट द टॉप टच द ग्राउंड ॲट द पॉईंट सी. इथून झाड तुटलं आणि डी या पॉईंटला म्हणजे हे असं तुटलं आणि ह्या डी या पॉईंटला इथं काय झालं टच झालेलं आहे. आता ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स म्हणजे झाडाचा बेस आणि हा टॉप या दोघांच्यातलं डिस्टन्स किती दिलं 20 मीटर दिले. AC is the broken part of the tree which is the take a position CD such as. आता बघा हा AC हा असा तुटला म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स आहे. AC is the broken of the tree which takes the position as the CD. म्हणजे AC तुटलं आणि त्यानं पोझिशन कुठली घेतली CD घेतली. याचा अर्थ काय जेवढा AC आहे तेवढाच काय असणार आहे CD असणार. समजलं. ह्याला इक्वेशन एक द्यायचं कारण याच्याशिवाय आपण काढू शकणार नाही. आणि एक तर आपल्याला CD काढायचं आहे आणि दुसरा काय करायचं आहे BC काढायचं आहे. त्यामुळे जेवढा AC आहे हा असा तुटला म्हणजे हा तुटलेला भाग खाली आला म्हणजे CD जितका आहे तेवढाच काय असणार आहे AC. याला इक्वेशन 1 न विसरता द्यायचं आहे. आणि इथं ज्या वेळेला तुटला असं होतं ते असं झालं त्यावेळेला इथं किती डिग्रीचा अँगल झाला 60 डिग्रीचा अँगल झाला. आता इथून पुढे सगळ्यात सोपं. आता इथं काय करायचं आहे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल CBD मध्ये जायचं आहे. आपल्याला काय दिले आहे ॲडजस्टंट साईड्स दिले. आपल्याला काय करायचं पहिल्यांदा अपोजिट साईड्स काढायचे. म्हणजे आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरला पाहिजे टॅनचा फॉर्म्युला वापरला पाहिजे. बघा राईट अँगल ट्रायंगल CBD इथं मी लिहिलं tan 60. ॲडजस्टंट दिले आहे अपोजिट काढायचे म्हणून tan दिले. tan 60 इज इक्वल टू BC अपॉन BD. tan 60 ची किंमत किती आहे √3 इज इक्वल टू BC अपॉन BD ची किंमत किती आहे 20. हे 20 डिवाइड आहे त्या साईडला गेल्यानंतर काय झालं मल्टिप्लाय झालं. 20 इंटू √3 इज इक्वल टू काय करायचं BC करायचं. BC इज इक्वल टू 20√3 केलं. त्याला आता याच्यानंतर बघा की आपण अपोजिट काढली. आता मला काय करायचं हायपोटेन्यूज फाइंड आउट करायचा. हायपोटेन्यूज कसं त्यासाठी काय वापरलं आता एकदा आपण टॅन वापरला अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. आता ॲडजस्टंट दिलेली आहे आणि हायपोटेन्यूज फाइंड आउट करायचा आहे. ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूज हा फॉर्म्युला कोणाचा सांगतो कॉसचा सांगतो. मग आता इथं 2 येणार आहे. मागच्या सगळ्या गणितामध्ये आपण एकच काय करत होतो रेशो घेत होतो. इथं 2 आहेत 2 रेशो घ्यायचे म्हणून ह्या गणित इम्पॉर्टंट आहे. cos 60 इज इक्वल टू BD अपॉन CD केलं. cos 60 ची किंमत किती आहे 1/2 इज इक्वल टू 20 अपॉन CD केलं. त्यांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. CD इज इक्वल टू 20 इंटू 2. CD ची किंमत किती आली 40 मीटर. आता बघा आपल्याला AB कसं फाइंड आउट करायचं. नाव AB इज इक्वल टू AC अपॉन BC. AC अपॉन BC कसं केलं मी बघा A डॅश C डॅश B असं आपल्याला AB मिळणार आहे. आता बघा AC मी मग सांगितलं असं झालं होतं असं तुटलं ह्या ACच्या इक्वलला कोण आहे CD आहे म्हणून AC रिप्लेस केला CD लिहिलं इथं प्लस BC. रिझन काढायचं फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. CDची किंमत आता आपण किती काढली 40 मीटर काढली. BCची किती आहे 20√3 इथं नको लिहिलं असं लिहिलं 40 + √3 मीटर.
खाली फुल सेंटेन्समध्ये लिहायचं द हाईट ऑफ द ट्री वॉज 40 + √3 मीटर. समजलं बाळांनो? सगळ्यात महत्त्वाचं आहे, खूप प्रॅक्टिस करा, काय अवघड नाही. डायग्राम काढली की आपल्याला लगेच समजते. जसं प्रॅक्टिस सेट 6.1मध्ये क्वेश्चन नंबर 6मध्ये 12 गणितं होती, त्याच्यापेक्षा तर हे खूप सोपं आहे. त्यामुळे चांगला सराव करा आणि चांगले मार्क्स मिळतात. मॅडम, हो. प्रॅक्टिस सेट 6.2 यातला 6 क्वेश्चन आणि हा लास्ट क्वेश्चन आहे. हा लास्ट क्वेश्चन झाला की लेसन हा कम्प्लीट होणार आहे. त्यामुळं फार सोपा आहे. पहिले 5 क्वेश्चनपेक्षा पण एकदम सोपा आहे, म्हणजे तरी तर चालतं आहे. काय दिलं क्वेश्चनमध्ये? अ काइट इज अ फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ द 60 मीटर अबाउट द ग्राउंड. एक पतंग आहे, तो जमिनीपासून 60 मीटर हाईटवरती गेलेला आहे, उंचीवरती गेलेला आहे. द स्ट्रिंग इज अटॅच्ड टू द काइट इज टाइड ॲट द ग्राउंड. आणि पतंग ज्या दोरीनं 60 मीटर उंचीवरती गेला आहे, ती दोरी ग्राउंड लेवलला काय केलं आहे? टाय केलं. टाय म्हणजे काय? बांधली गेलेली आहे. देन द अश्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज द स्ट्रेट. आणि असं कल्पना करा की ती काय अशी स्ट्रेट आहे. ही दोरी अशी कधी नसते, पण आपल्याला गणित सॉल्व करायचं आहे तसं इमॅजिन करा की अशी कशी स्ट्रेट आहे. अँड फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. आणि जी अशी दोरी गेलेली आहे ना, इथं डायग्राम काढायची, तिची काय करायची? आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. आता इकडे बघा, इथं काय केलेलं आहे? स्ट्रिंग टाय केलेली आहे, म्हणजे बांधली गेलेली आहे. हा पतंग मी तुम्हाला समजावा म्हणून काढलं. जरा बऱ्यापैकी जमला आहे मला पतंग काढायला. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. जेवढ्या जमिनीपासून ग्राउंड लेवलपासून तो किती गेला आहे? 60 मीटरपर्यंत गेला आहे. इथं काय केलं आहे? स्ट्रिंग टाय केलेली आहे. आणि ज्या वेगात तो गेला, पतंग असा गेला वरती, आणि ही ग्राउंड लेवल, हे किती अँगल झाला? इथं 60 डिग्रीचा अँगल झालेला आहे. आता हे डायग्रॅमॅटिकली आपण रिप्रेझेंट केले. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला हायपोटेन्यूस फाइंड आउट करायचं आहे. कारण ही जी स्ट्रिंगची लेंथ आहे ती आपल्याला काय विचारली? त्यांनी फाइंड आउट करा. फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. फिगर कळाली सगळ्यांना? मी काय केलं? एक राईट अँगल ट्रायंगल काढला. तर तो काईट किती लेवलला गेला आहे? 60 मीटरवरती गेलेला आहे. आणि इथं जो अँगल ऑफ इलिव्हेशन झाला आहे 60 डिग्रीचा झालेला आहे. आणि आपल्याला हे स्ट्रिंगची लेंथ फाइंड आउट करायची आहे. लेट ए बी द रिप्रेझेंट द हाईट ऑफ ॲट विच द काईट द फ्लाइंग. ए बी ही काय रिप्रेझेंट करते? की हाईट ऑफ द काईट, की एवढ्या उंचीवरती तो काय गेलेला आहे? पतंग गेलेला आहे. ॲट विच द काईट इज द फ्लाइंग and the point C is a represent where the string is the tie at the ground. हा पॉईंट C हा काय रिप्रेझेंट करतोय? की या ठिकाणी स्ट्रिंग काय केली आहे? टाय केलेली आहे. म्हणजे तिथं काय केलं आहे? दोरी तिथं बांधली गेली, धरून ठेवलेली आहे. तर आपल्याला या स्ट्रिंगची काय करायचे? लेंथ फाइंड आउट करायचे. ए बी इज इक्वल टू 60 मीटर. आता इकडे बघा की हॉरिझॉन्टल लेवल आहे आणि अशी स्ट्रिंग गेली आहे, म्हणजे इथं अँगल ऑफ इलिव्हेशन झालेला आहे. अँगल ऑफ इलिव्हेशन कुठलं? ACB. हा किती डिग्री आहे? 60 डिग्री आहे. आता परत लक्ष द्या, काय सांगायचं? इथं आपल्याला ह्या अँगलची अपोजिट साईड माहिती आहे. आपल्याला काय करायचं? हायपोटेन्यूस फाइंड आउट करायचा आहे. अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. कुठला फॉर्म्युला वापरायचा? साइन वापरायचा. बघा, इन राईट अँगल ट्रायंगल ABC साइन 60 इज इक्वल टू AB अपॉन AC केलं. साइन 60ची किंमत किती आहे? आपला चार्ट √3/2 इज इक्वल टू 60 अपॉन AC. यांचं काय करूया? क्रॉस मल्टिप्लाय करूया. AC इंटू √3 इज इक्वल टू 60 इंटू 2. आता हे √3 मल्टिप्लाय इथं आल्यावर काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. 60 इंटू 2 केलं मी 120 आलं. 120 अपॉन √3. आता रूटमध्ये किंमत आहे, म्हणजे त्याचं रॅशनलायझेशन केलं पाहिजे. रॅशनलायझिंग करूया आपण. AC इज इक्वल टू 120 अपॉन √3 इंटू √3 अपॉन √3. ऑन रॅशनलायझिंग द डिनोमिनेटर, म्हणजे ह्या किमतीनं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. AC इज इक्वल टू 120 इंटू √3 अपॉन √3 इंटू √3. इथं किती आलं? 3 आलं. 3 नी 120ला डिवाइड केलं. 120ला डिवाइड केल्यानंतर किती आलं? 40 इंटू √3. मी तुम्हाला मागच सांगितलेलं होतं की √3
थ्रीची किंमत दिली नसेल तर लक्षात ठेवायची 1.73. जोपर्यंत आपण हा प्रकरणाचा स्टडी करणार आहे तोपर्यंत √3ची किंमत लक्षात ठेवायची, कारण ही किंमत आपल्याला मेन्शुरेशनमध्ये पण लागणार आहे. AC इज इक्वल टू 40 इंटू 1.73. 40 इंटू 1.73 यांचा मल्टिप्लाय करायचा. AC इज इक्वल टू 69.20 मीटर. द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 69.20 मीटर. समजलं? इथं हा लेसन कंप्लीट झालेला आहे. महत्त्वाचं लेसन आहे, खूप छोटासा होता म्हणून कोऑर्डिनेट जिओमेट्री झाल्यानंतर हा पण घेतलेला होता. ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजेल. अभ्यास करा चांगला. काही डाऊट असेल तर मला क्लास समजल्यानंतर विचारा. काहीही समजलं नसेल कुठलंही की मॅडम आम्हाला समजलं नाही, तुम्ही परत एकदा विचारा. तुम्ही विचारा, मी तुम्हाला काय करेन एक्सप्लेन करेन. ठीक आहे. इथं आपण हा लेसन स्टॉप केलेला आहे, म्हणजे संपलेला आहे. एकसुद्धा गणित तुम्हाला मी सोडवायला ठेवलेलं नव्हतं. फॉर्म्युले पाठ करा, सराव करा. जेवढा चांगल्या पद्धतीनं सराव करशील तेवढं तुम्हाला हे प्रकरण सोपं जाणार आहे. एवढा स्टडी आपल्याला पुरेसा नाही आहे. हे आपण फक्त ह्या लेसनमध्ये 6.1 आणि 6.2 मध्ये काय काय होतं हे फक्त बघितले. प्रॉब्लेम सेट अजून आपल्याला करायचं आहे, कारण प्रॉब्लेम सेटमध्ये गणितं पण बोर्डाला विचारतात. आता एवढं सगळं मी केलेलं आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये गणितं तुम्ही स्वतःहून सोडवायला बघा की आपल्याला जमते का, मला फॉर्म्युले पाठ झालेत का, ह्यातले MCQ मला येतील का. जेवढं तुम्ही स्वतःहून करशील अभ्यास तेवढं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं काय मिळणार आहे, म्हणजे आपल्याला जमतं आहे, आपल्याला येतं आहे, ही एनर्जी मिळणार आहे. त्यामुळे सतत धडपडा, काही ना काही तर करा. ठीक आहे. हा लेसन इथं संपलेला आहे. आपण काय करूया, मी याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा की ज्याच्यामध्ये थेरम आहे आणि खूप मार्कांचं वेटेज आहे असं आपण सिमिलॅरिटी हा लेसन काय करायचं स्टार्ट करायचं आहे. सिमिलॅरिटी लेसनमध्ये थेरम आहे. पहिल्या 3 प्रकरणामध्ये बघितलं तर थेरम आहे, त्यामुळं आपण हा जरासा मोठा आहे. काय करायचं, जेवढं झालेलं आहे तेवढं लगेच चांगल्या पद्धतीनं पाठांतर करायचा, अभ्यास करायचा, म्हणजे काय होईल आपल्याला पटपट ते समजेल. अवघड काही नाही आहे, फक्त जरासं डीपली एक्सप्लेनेशन केलेलं आहे. हा लेसन 10thला कधीच कट झालेला नाही, म्हणजे जुन्या सिलेबस. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी 10वीला होते त्यावेळी पण आम्हाला पहिला लेसन हाच होता, सिमिलॅरिटी. त्यामुळे हे इतकं महत्त्वाचं आहे. बोर्डाला क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 1 या प्रकरणामध्ये सगळ्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. 1 मार्काचा विचारतात, 2 मार्काचा विचारतात, 3, 4 अँड 5. हॉट्स क्वेश्चन किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा यातलेच आहे. त्यामुळं आत्ता चांगला हात धुवून या काय करायचं, लेसन चांगला लक्षात ठेवायचा. जेवढ्या प्रॉपर्टी सांगणार आहे त्या व्यवस्थित समजून घ्यायच्या, कारण प्रॉपर्टी चांगली समजल्याशिवाय आपल्याला कुठलाच प्रॅक्टिस सेट सोडवायला येणार नाही. आणि थोडासा वास्ट आहे लेसन, त्यामुळे जेवढं झालेलं असणार आहे तेवढं वेळच्या वेळी करा. मॅथ्समध्ये काय होतं की आपल्याला एकासारखी 10-12 गणित असतात, पण जिओमेट्रीचं तसं नाही. प्रत्येक गणित तुम्हाला काहीतरी एक नवीन टीच करते, वेगळ्या पद्धतीने ते एक्सप्लेन करायचं असतं. ठीक आहे. भरपूर झाली माझी बरोबर. आता आपण काय करूया, सिमिलॅरिटी हा लेसन काय करूया स्टार्ट करूया. आता सिमिलॅरिटीने असं लिहिलेलं आहे. आता पेपरचा फॉर्मॅट कसा बदलणार आहे परत काय माहीत नाही, त्यामुळे मी मार्कांचं वेटेज इथं लिहिलेलं नाही आहे, कारण अजून आलेलं नाही आहे. मला समजलं की मी लगेच तुम्हाला सांगते की हा लेसन किती मार्काचा आहे. तरी अंदाजात लक्षात घ्या 10 ते 12 मार्काला हा बोर्डाला येणार. आता सिमिलॅरिटीमध्ये पहिला प्रॅक्टिस सेट 1.1 हा कशाच्या बेसिसवरती आहे, 3 प्रॉपर्टीच्या बेसवरती आहे. ह्या 3 प्रॉपर्टी कुठल्या, ह्या 3 प्रॉपर्टी चांगल्या पाठ केलं तर आपल्याला प्रत्येक गोष्टीला तिथं रिझल्ट लिहायचा आहे. तुम्ही कुठल्या प्रॉपर्टीवरून लिहिलं म्हणून ह्या 3 प्रॉपर्ट्या पाठ करून ठेवायच्या. पहिला काय आहे बघा. आता त्याआधी मी तुम्हाला काय सांगते बघा, की आपण ट्रायंगलचा एरिया काढायचा असेल तर काय करतो, काय फॉर्म्युला असतोय, एरिया ऑफ ट्रायंगल. काय वापरतो आपण, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा पण काय वापरतो, साधा सोपा, म्हणजे आपल्याला पाचवीत बसून गेला की एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला वापरतो. मग मी तुम्हाला असा प्रश्न विचारला तर मला 2 ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे, 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग तुम्ही काय करणार, येते का लक्षात? मी काय सांगायला, एका ट्रायंगल नाही, मला 2 ट्रायंगलची एरिया फाइंड आउट करायचं आहे. मग ते कसं करायचं, त्याचा रेशो कसा फाइंड आउट करायचं बघा. काय लिहिलं मी इथं, तुम्ही सुद्धा असा कलर पेननी लिहा नोट्स व्यवस्थित. द रेशोज ऑफ द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. हा कसा फाइंड आउट करायचा, द रेशोज ऑफ द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस
अँड द करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा बेस आणि हाईट हे फक्त विचारत घ्यायला पाहिजे. मग तुम्ही म्हणजे ना मॅडम हाफ कुठं गेलं. आता तुम्हाला इथं डायग्रामनुसार समजून सांगते. आता इकडे बघा, मी इथं फिगर ड्रॉ केले. कुठले काय काढले, एक ट्रायंगल ABC काढलाय आणि दुसरा ट्रायंगल PQR काढायचा. मग मला ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. कसं करायला येईल बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा पहिल्यांदा घेतला. आणखीन कुणाचा रेशो फाइंड आउट करायचा, एरिया ऑफ ट्रायंगल PQR हा घेतला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आपण काय फॉर्म्युला वापरतोय, ज्या वेळेला एरिया ऑफ ट्रायंगल आपण काढत असतोय हाफ इंटू बेस इंटू हाईट. आपण मग अशी फॉर्म्युला लिहिला. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC मध्ये बघितलं तर बेस कुठला आहे BC आणि हाईट कुठली आहे AD. म्हणून मी काय लिहिलं BC इंटू मी इथं काय लिहिणार AD लिहिणार. एक लक्षात घ्या, बऱ्याच मुलांना हाईटच कळत नसते. हाईट कशी घ्यायची ते, हाईट ही नेहमी परपॅन्डिक्युलर असायला पाहिजे. परपॅन्डिक्युलर म्हणजे जिथं 90 डिग्री असणार आहे तिथं काय असणार आहे, हाईट असायला पाहिजे. जिथं परपॅन्डिक्युलर आहे ती काय रिप्रेझेंट करत असते, हाईट रिप्रेझेंट करत असते. मग ABCचं मी हाईट काय घेतली, हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस कुठला आहे BC आणि हाईट कुठली आली AD. हाफ इंटू BC इंटू AD. हे झालं ट्रायंगल ABCचं. आता PQR मध्ये बघूया, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू PQRचा बेस कुठला QR आणि हाईट कुठली PS. आता बघा रेशो घेतला आपण आणि त्याचा फॉर्म्युला पण दिला. इथं हाफला हाफ काय झाले, कॅन्सल झाले. म्हणजे शिल्लक काय राहिलं, BC इंटू AD अपॉन QR इंटू काय करायचं, चल हा बरोबर QR इंटू PS. म्हणजे याचा फक्त बेस आणि हाईट एवढंच विचारत घ्यायचं. मी पुन्हा एकदा तुम्हाला मराठीतनं सांगते, ज्या वेळेला दोन ट्रायंगलच्या एरिया आपण फाइंड आउट करणार त्यावेळेला त्याचा फक्त बेस आणि हाईटचा विचार करायचा. परत एकदा प्रॉपर्टी एक्सप्लेन करते बघा. द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर द बेसिस अँड द करस्पॉन्डिंग हाईट्स. प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स म्हणजे काय, त्याचा पाया आणि उंची ह्या दोन्हीचा काय करा तुम्ही विचार करा. समजली फर्स्ट प्रॉपर्टी. आता आपण सेकंड प्रॉपर्टी बघूया. सेकंड प्रॉपर्टी काय आहे, म्हणजे मी इथं हे पहिल्यांदा स्टेटमेंटमध्ये होती, ही थेरम आहे. मी काय केलं हे तुम्हाला छोट्या पद्धतीनं प्रूव्ह करून दिले आणि ह्याला प्रॉपर्टी 1 आणि ह्याला प्रॉपर्टी 2 नाव दिले. पहिले बघा इथं काय सांगितलं आहे, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग देअर द बेसिस. आता समजा तुम्हाला मी दोन ट्रायंगल असे दिलेत की त्या दोघांची हाईट सारखी आहे. मग तुम्ही म्हणतील मॅडम काय घ्यायचं, तर त्याचा तुम्ही काय घ्यायचा, बेस घ्यायचा. म्हणजे आता बघा आकृती काढल्यावर इथं समजते. आता मला इथं दोन ट्रायंगलचा रेशो काढायचा, कुठला ABC आणि APQ किंवा असं घेऊया APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ते मी लिहिले. आता ज्या वेळेला दोन्ही ट्रायंगलमध्ये हाईट कॉमन येते, दोघांची हाईट एकच येते, फक्त त्यावेळेला बेस घ्यायचा. म्हणजे कसं बघा, आता इथं हाफ हाफ तर कॅन्सल होते सांगितलं. APQचा बेस कुठला आहे PQ आणि हाईट कुठली आली AD. मी मगाशी सांगितलं परपॅन्डिक्युलर असायला पाहिजे, ती हाईट असणार. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ABCचा बेस कुठला आला BC आणि हाईट कुठली आहे जी AD. दोघांच्यात बघितलं AD काय झाले, कॅन्सल झाले. म्हणजे काय शिल्लक राहिलं PQ अपॉन BC. म्हणजे काय की ज्या वेळेला द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस, ज्या दोन ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड आउट करणार आहे, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट, त्याची इक्वल हाईट असेल तर त्याचा फक्त बेसचा काय करायचं विचार करायचा. पुन्हा एकदा वाचते बघा, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू द रेशोज ऑफ करस्पॉन्डिंग देअर द बेसिस. त्यावेळेला त्यांच्या फक्त कशाचा विचार करायचा, बेसचा विचार करायचा. जशी फर्स्ट प्रॉपर्टी आहे सेम तसं समजा दोघांच्या मध्ये कॉमन बेस आला तर तुम्ही काय विचारत घ्यायचं, हाईट विचारत घ्यायचं. काय प्रॉपर्टी आहे बघा, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस. इथे इक्वल हाईट होती त्याच्याऐवजी फक्त इथं काय करायचं, इक्वल बेस इज इक्वल टू द रेशोज ऑफ देअर द करस्पॉन्डिंग हाईट. ज्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा आपण रेशो फाइंड आउट करणार त्यामध्ये जर बेस इक्वल आला तर तुम्ही फक्त काय विचारत घ्यायचं, हाईट विचारत घ्यायचं. परत फिगर काढली आहे बघा,
एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल DCB असं घेतलंय. दोघांच्यात कॉमन काय आलाय? बेस BC कॉमन आलाय. बघूया आपण इथं काय लिहूया. पहिल्यांदा ABC, त्याचा बेस कुठला? BC, आणि हाईट कुठली घेतली मी? AB घेतली. आपण एरिया ऑफ ट्रायंगल DCB, या DCB मध्ये परत याचा बेस कुठला? BC, आणि हाईट कुठली आली? DC. BC ला BC गेली, म्हणजे ह्याच्या फक्त हाईटचा विचार करायचा, AB अपॉन DC. ठीक आहे. परत एकदा प्रॉपर्टी सेकंड सांगते. द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर द करस्पॉन्डिंग हाईट्स. साधं सोपं आहे की नाही. दोन ट्रायंगलमध्ये काहीच कॉमन नसेल तर तुम्ही बेस आणि हाईट घ्या. दोन ट्रायंगलमध्ये हाईट कॉमन असेल तर फक्त बेस घ्या. दोन ट्रायंगलमध्ये बेस कॉमन असेल तर तुम्ही काय करायचं? हाईटचा विचार करायचा. समजलं? ठीक आहे. ह्या 3 प्रॉपर्टी बेसवरती प्रॅक्टिस सेट 1.1 आहे. चांगल्या प्रॉपर्टी लक्षात घ्या. मी मुद्दामून इथं फिगर काढलेले आहे. फिगर काढले की आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजतं आहे. व्यवस्थित वाचा, पाठ करा प्रॉपर्टी, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस 1.1 खूप चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.1. आता यातला पहिलं गणित बघा. तिन्ही प्रॉपर्टी मगाशी मी जे शिकवलेलं होतं त्या प्रॉपर्टीच्याच बेसवरती आहे. मग नीट लक्ष देऊन व्यवस्थित बघा. प्रत्येक गणित यातला 2 मार्काला 3 मार्काला लिहिलं. त्यामुळे प्रॅक्टिस सेट 1.1 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गणित तुम्हाला वेगळं आहे, त्यामुळे सगळी गणितं व्यवस्थित करून बघायची. पहिलं बघा. द बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज द 5. नीट समजून घ्या. एका ट्रायंगलचा बेस 9 आहे आणि हाईट 5 आहे. 5. द बेस ऑफ द अनदर ट्रायंगल इज 10 आणि हाईट इज 6. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 6 आहे. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 आहे आणि हाईट 6 आहे. फाइंड द रेशोज ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. या क्वेश्चन्समध्ये वाचलं तर कळतं आपल्याला की दोन्ही ट्रायंगलचे बेस आणि हाईट दिलेले आहे, पण ट्रायंगलचं नावच दिलेलं नाही. आपल्याला काय सांगितलं आहे? फाइंड द रेशोज ऑफ दिस द ट्रायंगल. लिहायची पद्धत बघा. पहिल्या ट्रायंगलचा बेस किती आहे? त्याला B1 H1 देऊया. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि हाईटला B2 H2 देऊया. पहिला B1 9, हाईट किती आहे? 5 आहे. दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 आहे, हाईट किती आहे? 6 आहे. आता द रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स, त्या दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला रेशो काढायचा आहे. पहिल्यांदा बेस इंटू हाईट देऊया, म्हणजे B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. आता इथं प्रॉपर्टी लिहिली पाहिजे, कारण 3 प्रॉपर्टी शिकवल्या होत्या. तिन्ही प्रॉपर्टी महत्त्वाच्या. तुम्ही जर प्रॉपर्टीज लिहिली नाही तर 2 मार्काचं गणित असेल तर तुमचं 1 मार्क कमी होईल. त्यामुळे प्रॉपर्टी न विसरता लिहायचं. काय प्रॉपर्टी? सारखं लिहिलं की आपलं पाठ पण होतं आहे, चांगलं लक्षात जातं आहे, म्हणून प्रॉपर्टी लिहायची. एकदा लिहिलं की 3दा पाठांतर केल्यासारखं असतं आहे. त्यामुळे तुमचं लिखाण हे चांगलं असलंच पाहिजे. द रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशोज ऑफ the ratio of the product of their the bases and the corresponding heights. काय प्रॉपर्टी आहे? the ratios of areas of 2 triangles is equal to the ratio of product of their the bases and the corresponding height. चांगलं लिहा, म्हणजे पटकन तुमच्या पाठवू. आता ही प्रॉपर्टी लिहिल्यानंतर व्हॅल्यू पुट डाऊन करूया. 9 × 5 अपॉन 10 × 6 केलं. आता इथं काय केलं? मी डिवाइड करायचं. डिवाइड कसं केलं बघा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9. काय केलं? पहिला 5 ने डिवाइड केलं. 5 1 जा 5, 5 2 जा 10. आणि इथं काय केलं? 3 2 जा 6, 3 3 जा 9. 3 × 1 केलं. 3 1 जा 3, 2 × 2 केलं. इथे किती आलं? 4 आलं. द रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू 3/4. समजलं पहिलं गणित? लिखाण खूप आहे, त्यामुळं व्यवस्थित व्हिडिओ पोस्ट करा. तसं गणित सोडवले बघा आणि परत एकदा लिहून काढू. पहिलं गणित समजले. आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चनमध्ये फिगर बघा. मगाशी मी तुम्हाला समजून सांगितलं तर सेम तसंच आहे. काय केले गणितामध्ये? इन ॲडजॉइंट फिगर द BC इज अ परपेंडिक्युलर AB. हा जो BC आहे तो या ABला परपेंडिक्युलर आहे. तसंच AD इज अ परपेंडिक्युलर
ए बी म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलचा हा बेस काय आहे, कॉमन आहे. जर बेस कॉमन असेल तर आपण काय घ्यायचं, हाईट घ्यायची. बी सी इज इक्वल टू 4. हा बी सी त्याने दिलाय 4 आणि आपल्याला ए डी दिलाय त्याने 8. देन द फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. ह्या दोन ट्रायंगलचा काय सांगितलं त्यांनी, रेशो फाइंड आउट करायला सांगितलंय. आता जे दिलंय ते लिहूया. म्हणजे आपल्याला फक्त हाईट दिली आहे. पहिल्या ट्रायंगलची हाईट आपण h1 घेणार आहे, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट h2 घ्यायची आहे. h1 इज इक्वल टू 4, h2 इज इक्वल टू 8. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू h1 अपॉन h2. 4 अपॉन 8 करायचं. 4 1 जा 4, 4 2 जा 8. So area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1 upon 2. जे फायनल आन्सर असणार त्याला व्यवस्थित असा बॉक्स करा, म्हणजे तुमचं आन्सर काय आहे ते समोरच्याला पटकन समजते. आता तुम्ही म्हणजे ना इथं काय लिहिलंय रिझन, ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस असं लिहिलं तरी पण चालते. परत सगळं तेवढी मोठी प्रॉपर्टी नाही लिहिली तरी पण चालेल. इथं काय होते, कॉमन बेस कॉमन होते. काय लिहायचं त्याला रिझन, द ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस. समजलं सगळ्यांना. IMP हा क्वेश्चन 1 मार्क्सला पण बोर्डाला विचारलेला आहे. ठीक आहे, 2 क्वेश्चन आपण कंप्लीट केले. आता क्वेश्चन नंबर 3 IMP आहे आणि एक वेगळ्या पद्धतीनं विचारले. IMP करा, कारण काय विचारले बघा. फिगर बघा सगळ्यांनी. त्याआधी मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच मुलांना ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगलमधली हाईट कुठली आहे असं विचारलं तर पटकन सांगायला येत नाही. मी मगाशी तुम्हाला प्रॉपर्टी समजून सांगताना सांगितलं, परपॅन्डिक्युलर असेल तर ती हाईट असणार आहे. ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल, ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय, इथून सुरुवात करूया आपण, की ज्याच्यामध्ये काय असणार आहे, एक ॲब्स्ट्यूस अँगल असणार आहे. इथं बघा मी फिगर काढल्या, ट्रायंगल PQR हा ॲब्स्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. मग आता ॲब्स्ट्यूसमध्ये बघितलं तर हा काय आहे, 90 डिग्रीपेक्षा ग्रेटर आहे. मग ह्या ट्रायंगलमध्ये हाईटच नसते. बरेच मुलं QR म्हणतात हाईट, एक जण PQ म्हणतात, एक जण PR म्हणतात. त्यांना समजत नाही की ह्याची हाईट काय आहे. तर या बाळांनो ह्या ट्रायंगलमध्ये ह्याची जी हाईट असते ती ट्रायंगलच्या आउटसाईडला असते, म्हणजे ती आपण ड्रॉ करायची असते. ही किती असणार, फिगरमध्ये नसेल तर ते कन्स्ट्रक्शन करून ही त्याची असणार आहे हाईट. समजलं सगळ्यांना की ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये जी हाईट असणार आहे ती आउट ऑफ द ट्रायंगलमध्ये असते, म्हणजे ट्रायंगलच्या बाहेर असते. आणि ती त्या बेसला इथं आपण काय करायची असते, परपेंडिक्युलर करायची असते. का सांगितलं एवढं सगळं तुम्हाला, कारण क्वेश्चन्स आपल्याला कसा विचारलेला जातो की मग बरीचशी मुलं गोंधळ करतात की ह्याच्यात हाईटच नाही दिली, मग आपण हाईट कशी घ्यायला पाहिजे, डिलायटेशन चुकलाय का, असे मध्ये 100 प्रश्न विचारतात. आता कळालं सगळ्यांना व्यवस्थित. क्वेश्चन काय बघा, फिगर बघा सगळ्यांनी व्यवस्थित. इन ॲडजॉइंट फिगर सेग PS इज अ परपेंडिक्युलर सेग RQ. बघा हा PS जो आहे तो ह्या RQला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल कुठला आहे, PQR, आणि ह्याची हाईट आउटसाईडला दिली आहे. मागच्याशी मी सांगितलं तसं. परत इथं आम्ही काय सांगितलंय की PQR मध्ये बघितलं तर ही QT पण हाईट दिसते. ही QT कुणाला परपेंडिक्युलर आहे, PRला परपेंडिक्युलर आहे. मग आपल्याला काय काय दिले ते लिहूया. QR किती दिलाय, 6 दिलाय. PS पण किती दिलाय, 6 दिलाय. PR किती दिलाय, 12 दिलाय. हा PR हा किती दिलाय, 12 दिलेला आहे. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, QT फाइंड आउट करायचं आहे. एक लक्षात घ्या, ह्या ट्रायंगलमध्ये बेस पण दिला, हाईट पण दिली, म्हणजे प्रॉपर्टी फर्स्ट वापरली पाहिजे. पण दोन्ही ट्रायंगलचा रेशो फाइंड आउट करायला सांगितलेला नाही आहे, तर एक साईड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. एकच ट्रायंगल फक्त वेगवेगळ्या हाईट आणि बेस दिले. मी काय म्हणते आता कळालं नसेल, इथे एक्सप्लेनेशन करते म्हणजे समजलं. कुठली प्रॉपर्टी वापरायची, पहिली प्रॉपर्टी वापरायची. पहिली प्रॉपर्टी काय बघा, बाय युझिंग प्रॉपर्टी द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ देअर द बेसेस अँड द करस्पॉन्डिंग हाईट्स. समजलं. ही प्रॉपर्टीला शॉर्टकट काय वापरायला येत नाही, त्यामुळे पहिली प्रॉपर्टी पाठच केली पाहिजे. परत एकदा सांगते, द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर द बेसेस अँड द करस्पॉन्डिंग हाईट्स. आता इकडे बघा, दोन्ही ट्रायंगल्स एकच ट्रायंगलचं नाव आहे. काय ट्रायंगलचं नाव आहे, PQR. पहिल्यांदा PQRमध्ये गेलो तर PR हा काय आहे, त्याचा बेस आहे, आणि QT काय आहे, त्याची हाईट आहे. परत ट्रायंगल PQRमध्ये गेलो तर
क्यू आर त्याचा बेस आहे आणि पी एस काय आहे त्याची हाईट आहे. हे तुम्ही असं लिहिलं इन ट्रायंगल पी क्यू आर पी आर इज अ बेस अँड क्यू टी इज हाईट. ऑल्सो इन ट्रायंगल पी क्यू आर कारण एकच ट्रायंगल दिला आहे, फक्त बेस आणि हाईट वेगवेगळे दिले. क्यू आर इज अ बेस अँड पी एस इज हाईट. दोन्ही वेगवेगळं आहे, नीट लक्षात घ्या. बेस पण वेगळा, हाईट पण वेगळी आहे. ट्रायंगल जरी एकच असला तर त्या ट्रायंगलमध्ये दोन वेगवेगळे बेस आहेत आणि हाईट आहे. त्यामुळे आपण पहिली प्रॉपर्टी वापरायची. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. कारण एकच ट्रायंगल आहे, फक्त वेगवेगळे बेस आणि हाईट आहे. पहिल्यांदा काय घेतलं मी, पी आर इंटू क्यू टी घेतलं अपॉन दुसऱ्या ट्रायंगल म्हणजे त्याच ट्रायंगलमध्ये बेस कुठला वेगळा आहे, क्यू आर इंटू काय लिहायचं, पी एस लिहायचं. आता हे सेमच रेशो आहे म्हणून इथं काय आलं 1/1 आलं इज इक्वल टू पी आरची व्हॅल्यू 12, क्यू टी फाइंड आउट करायचं, क्यू आर 6, पी एस पण 6. ह्यांचं काय करूया आपण, क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळालं, 6 × 6 इज इक्वल टू 12 × क्यू टी केलं. 12 मल्टिप्लाय इथं आल्यावर काय झालं, डिवाइड झाले. 6 × 1 = 6, 6 × 2 = 12, 2 × 1 = 2, 2 × 3 = 6. क्यू टीची व्हॅल्यू इथं किती आली, 3 युनिट्स. म्हणून हे गणित मोस्ट IMP पेपरला येऊ शकते 3 मार्कासाठी. कळालं की एकच ट्रायंगल दिला आहे पण त्याचे बेस आणि हाईट वेगवेगळे दिलेले आहेत. सोपं आहे, लिखाण जास्त आहे, त्यामुळं चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा पण बघा जरासं वेगळा दिला आहे. काय दिलं बघा, इन ॲडजॉईंट फिगर AP इज अ परपेंडिक्युलर BC. जॉमेट्री आपल्याला चांगलं यायचं असेल तर सगळ्यात आधी फिगर समजून घ्या. त्याच्या फिगर चांगल्या पद्धतीनं समजते की काय दिलं आहे आणि काय फाइंड आउट करायचं. हे फिगरवरून लक्षात येतं की त्याला जॉमेट्रीचा अभ्यास म्हणजे त्याला जॉमेट्री कधीच अवघड जात नाही. आणि हाय असं रट्टा मारून गेलं नाही, हे पाठ करायचं ते पाठ करायचं असं लक्षात ठेवलं, हमखास त्याला कधीच येणार नाही जॉमेट्री. म्हणून फिगरचा स्टडी, जॉमेट्री चांगलं यायचं असेल तर फिगर चांगल्या स्टडी करायला यायला पाहिजे. इन ॲडजॉईंट फिगर AP परपेंडिक्युलर कशाला, BCला आहे आणि AD इज AD, ही AD जी आहे ती BCला पॅरलल. बघा काय काय दिले, हां परत एकदा सांगते. AP perpendicular BC and AD is a parallel BC. Then the find out the area of triangle ABC and area of triangle BDC. बघा हे दोन ट्रायंगल आहेत, त्या दोन्ही ट्रायंगलचा रेशो काढायचा आहे. दोघं चालवा पटकन. काय या दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे, ABC आणि BCD. ह्या दोघांच्या मध्ये कॉमन बेस आहे. म्हणजे आपण काय विचारात घेतली पाहिजे, हाईट विचारात घेतली पाहिजे. इथं काय लिहिलं, DQ म्हणजे एवढंच सांगितलेलं आपल्याला. DQ ही BCला आपण काय केली पाहिजे, परपेंडिक्युलर. कारण हा ॲक्सिस अँगल ट्रायंगल आहे, त्याची हाईट या ट्रायंगलमध्ये येत नाही, आपल्याला बाहेर काढली पाहिजे. म्हणजे DQ परपेंडिक्युलर BC घेतलं म्हणजे B', C', Q. आणि परत आपल्याला इथं काय दिलं त्यांनी हिंट की AD पॅरलल BC हे गिवनमध्ये दिलं आहे. ही AD जी आहे ती BCला पॅरलल आहे. म्हणजेच AP इज इक्वल टू DQ. हे दोन्ही काय आले, सेम आले. मोस्ट IMP आहे, ही पण IMP करा. आता बघा तुम्ही म्हणजे हे तर पॅरलल आहे मॅडम आणि तुम्ही AP इज इक्वल टू DQ कसं काय लिहिलं, तर इथं पण प्रॉपर्टी आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन इज द सेम. म्हणजेच काय, दोन पॅरलल लाईन सेम असतील आणि याच्यावरती जे आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स टाकणार आहे ते दोन्ही इक्वल असतात. परत एकदा सांगते, दोन पॅरलल लाईन असतील तर त्याच्यावरती असणारे परपेंडिक्युलर डिस्टन्स इज ऑलवेज सेम. म्हणून AP इज इक्वल टू DQ. हे मोस्ट IMP आहे. ह्याच्याशिवाय पुढं थेरम आपल्याला लिहायला येणार नाही. मग आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी, काही व्हॅल्यू दिलेली नाही आहे. मग तरीसुद्धा तुम्ही काय करा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD फाइंड आउट करा. मी लिहिलं तसं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू. आता मग अशी मी काय सांगितलं, कुठला ABC आणि BCD दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन काय आहे, बेस कॉमन आहे. म्हणजे आपण हाईट घेतली पाहिजे म्हणून इथं हाईट घेतली AP अपॉन DQ. पण हा DQ इक्वल कोणाला आहे, APला आहे म्हणून AP अपॉन AP करायचं. ह्या APला AP कॅन्सल झाले म्हणजे इथं किती आलं, किंमत 1 आली. म्हणजे ह्यांचा रेशो 1/1 दिलं तरी पण चालेल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC
as to area of triangle BCD is equal to 1:1. चारही क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. वेगळ्या पद्धतीनं विचारले. क्वेश्चन नंबर 3 वेगळा आहे, क्वेश्चन नंबर 4 वेगळा आहे, फर्स्ट वेगळा आहे, सेकंड वेगळा आहे. त्यामुळे एकसारखेच कुठलेही क्वेश्चन जॉमेट्रीमध्ये नसतात. प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित स्टडी करा म्हणजे तुम्हाला समजेल. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 लास्ट क्वेश्चन बघा. फार सोपा आहे. फिगर दिले आपल्याला. काय दिलं आहे याच्यामध्ये ABC ट्रायंगल दिला आहे, परत PQB दिला आहे, बरेचसे ट्रायंगल आहे. क्वेश्चन वाचा. इन ॲडजॉइंट फिगर PQ इज अ परपेंडिक्युलर BC. ही PQ आहे, ही BC ला परपेंडिक्युलर आहे, AD परपेंडिक्युलर BC. देन फाइंड द फॉलोइंग रेशो. आपल्याला पुढचा रेशो विचारले. काय काय विचारलं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. PQB अँड PBC हा फर्स्ट आहे. सेकंडमध्ये काय विचारलं आहे? एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. PBC अँड ABC याचा रेशो फाइंड आउट करा. थर्ड एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ABC अपॉन ADC. देन लास्ट इज area of triangle ADC upon area of triangle PQC. ADC upon triangle PQC. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया. कसे विचारले त्याच्यानुसार काय कॉमन आहे, कुठली प्रॉपर्टी यूज केली पाहिजे, त्यासाठी स्टेप बाय स्टेप बघितलं पाहिजे. फर्स्ट बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQB. PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. हा ट्रायंगल आहे PQB अँड PBC. आता या दोघांच्यात काय कॉमन आहे? दोघांच्यामध्ये PQB अँड PBC दोघांच्यात कॉमन बघितलं तर हाईट कॉमन दिसते आपल्याला. या दोघांच्यात मी म्हटलं कॉमन काय येईल, तर या दोघांच्यात हाईट कॉमन येणार आहे. म्हणून बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू PQBचा बेस कुठला आहे? BQ आणि PBC याचा बेस कुठला आहे? BC. रिझन काय लिहायचं? ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. या ट्रायंगलची काय कॉमन आहे? इक्वल हाईट. दोघांची इक्वल हाईट आहे. सेकंड बघा एरिया ऑफ ट्रायंगल PBC अँड एरिया ऑफ ट्रायंगल ABC. हा PBC आणि हा ABC दोघांच्या मध्ये बेस कॉमन आहे. म्हणजे PBC याचं हाईट PQ घेतली पाहिजे आणि ABC याची हाईट कुठली घेतली पाहिजे? AD घेतली पाहिजे. बघा एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू PQ अपॉन AD. इथं काय कॉमन आलेलं होता? बेस कॉमन आला होता. ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस. प्रत्येक गोष्टीला रिझन हे दिलं पाहिजे. जॉमेट्रीला रिझनच्या शिवाय काही अर्थ नाही, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला रिझन द्यायचं. आता थर्ड काय विचारलंय? एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. बघा ABC हा ट्रायंगल आहे अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. दोघांच्यात कॉमन काय आले आहे? हाईट कॉमन आली आहे. म्हणजे काय घेतला पाहिजे? बेस घेतला पाहिजे. ट्रायंगल ABC याचा बेस कुठला आला? BC आणि ADC या ट्रायंगलचा बेस कुठला आला? DC. ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाईट. ठीक आहे, समजलं सगळ्यांना इथंपर्यंत? आता लास्ट काय रेशो दिला आहे? एरिया ऑफ ट्रायंगल ADC हा ट्रायंगल ADC अँड ट्रायंगल PQC. ADC अँड PQC दोघांच्यात काहीही कॉमन नाही आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी यूज केली पाहिजे. काय आहे फर्स्ट प्रॉपर्टी? द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ द बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ही प्रॉपर्टी आपली आहे, ती सगळी व्यवस्थित लिहायची. पहिली प्रॉपर्टी पाठच केली पाहिजे. ADC बघा ट्रायंगल ADCचा बेस कुठला आहे? DC आणि हाईट कुठली आहे? AD. म्हणून DC इंटू काय करायचं? AD करायचं. तसंच ट्रायंगल PQC याचा बेस कुठला? QC आणि हाईट कुठली आली? PQ. समजलं? प्रॉपर्टी काय लिहायची? द रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर द बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ही
प्रॉपर्टी चांगली लक्षात ठेवा, पाठ करा. इथं तुमचा प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. 1.1 कशाच्या बेसिसवरती? 3 प्रॉपर्टी. 3 प्रॉपर्टीच्या बेसवरती. तर ती पहिली प्रॉपर्टी मोठी असली तरी ती लिहायला पाहिजे, कारण बोर्डाने त्याला मार्क ठेवलेला आहे. ही तुम्हाला एवढी 5ही गणितं व्यवस्थित समजली असतील तर आपण पुढचं थेरम स्टार्ट करणार आहे. पुढची थेरम जी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा बोर्डाला पडली. बोर्डाची सगळ्यात फेवरेट थेरम आहे असं म्हणलं तरी पण चालतं. इथं मी फार कमी वेळा दिले, कारण मागचं जुन्या सिलेबसमध्ये जरी बघितलं तर सारखं मार्च ऑक्टोबरला सारखी ती BPTची थेरम येत होती. BPTची थेरम आता कशी आहे, काय प्रूव्ह करायचं आहे? डायग्रॅम पण एकदम इझी आहे, कारण ह्या सिमिलरिटीमध्ये आपल्याला फक्त ट्रायंगलचं स्टडी करावं लागणार आहे. आता आपण ही थेरम बघूया. प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. प्रत्येक गणित व्यवस्थित बघा, लिहून काढा, तुम्हाला चांगल्या पद्धतीने येईल. आता मोस्ट IMP करा आणि आज झाल्या आजच्या लेक्चरला ते लक्षात ठेवायचं. कसं पुस्तकात छोटीमध्ये दिले, मी आता इथं मोठे लिहिलं तर तुम्ही कंटाळा मॅडम केवढं लिहून देत आहे, केवढं हे देऊ, म्हणून तिथल्या तिथं मी शॉर्टकटमध्ये आणि एक्सप्लेन करणार. त्यामुळे तुम्ही ते बाजूला व्यवस्थित परत एकदा लिहा. पहिल्यांदा काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, म्हणजे आम्ही त्याला शॉर्टकटमध्ये BPT म्हणतो. हे 1 वर्षभर तुम्हाला सारखं BPT लक्षात ठेवायचं. BPT म्हणजे काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. किती वेळ आले? मार्च 14ला आले, जुलैला 16ला आले. मी ह्याच्यावर पण आधीच सांगते, खूप वेळा ती पडलेली आहे. म्हणून ह्या सिमिलॅरिटीमधली सगळ्यात IMP थेरम म्हटलं तर ही. त्यामुळे प्रत्येक स्टेप व्यवस्थित लक्षात घ्यायचं. काही समजलं नसेल तर मला 100 वेळा विचारलं, मला काही हरकत नाही. आधी समजून सांगते काय थेरम आहे. इफ लाईन पॅरलल टू द साइड्स ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट रिमेनिंग द two distinct points, then the lines divide the side in the same proportion. आता इथं काय सांगितलंय बघा, की एखादी लाईन ट्रायंगलच्या 2 साईडला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती लाईन त्या ट्रायंगलला इक्वल रेशोमध्ये काय करते, these are the divides in the side in same proportion. सेम प्रोपोर्शनमध्ये त्या साईड्सला काय करते, डिवाइड करते. हे फक्त मी सांगितलं स्टेटमेंटचा अर्थ. आता आपल्याला डायग्रॅम लक्षात घ्यायचे. डायग्रॅम कशी लक्षात ठेवायची ती सांगते तुम्हाला, आणि त्याच्यावरून आपण थेरम लिहायचे. खूप सोपी पद्धत आहे, खूप सोपी आहे थेरम, काही अवघड नाही आहे. आता इथं काय आहे, ट्रायंगलचे आहे. काय सांगितलं आहे, इफ द लाईन इज द पॅरलल टू द साइड्स ऑफ द ट्रायंगल. एक लाईन ट्रायंगलच्या एका साईडला काय आहे, पॅरलल. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, एक ट्रायंगल काढायचा आणि त्याच्यामध्ये एक लाईन थर्ड साईडला काय असायला पाहिजे, पॅरलल पाहिजे. असे साधे सोपे. बघा इथं मी काय केलेलं आहे, ट्रायंगल ABC काढलेला आहे, त्याच्यामध्ये लाईन L ही काढलेली आहे. ही L ही BCला काय आहे, पॅरलल आहे. आता गिवन आपण ज्या वेळेला थेरम लिहितो त्यावेळेला फक्त स्टेटमेंट देते बोर्ड. याच्यावरून तुम्हाला फिगर, गिवन, प्रूफ, कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर कन्स्ट्रक्शन, हे सगळं त्याच्यामध्ये लिहायला लागणार आहे. म्हणून त्याला मार्क 4 ठेवलेत बोर्डाला. आधी फिगर समजली का, डायग्राम कळाली का, काय केलं ते. आता गिवन बघू. इन ट्रायंगल ABC लाईन L इज अ पॅरलल टू द साइड BC. ही लाईन L जी आहे ती BCला पॅरलल आहे. लाईन L इंटरसेक्ट साइड AB अँड साइड BC ॲट द पॉईंट P and Q रिस्पेक्टिव्हली. साधं सोपं जे दिसतंय तेच लिहायचं. परत एकदा सांगते. इन ट्रायंगल ABC लाईन L इज अ पॅरलल टू द साइड BC and line L intersect side AB and side AC in point P and Q respectively. म्हणजे काय, ही L BCला पॅरलल आहे आणि ही L जी रेषा आहे ही बाजू साइड APला आणि ACला पॉईंट P and Q मध्ये काय करते, इंटरसेक्ट करते. समजलं इथपर्यंत व्यवस्थित. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, आपल्याला प्रूफ असं करायचं आहे, AP/PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे सेम प्रोपोर्शनमध्ये येते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे काय होतं, आपण पहिल्यांदा एवढीच फिगर काढली होती. एवढ्या फिगरवरून आपण कसं एक्सप्लेन करू शकणार, म्हणून आपण काय करायचं आहे, हे थोडंसं आपण कन्स्ट्रक्शन करायचं आहे. दिलेली डायग्रॅम पुरेशी नसेल तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण कन्स्ट्रक्शन म्हणजे थोडंसं बदल करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये लाईन्स वगैरे आपण काढल्या, त्याला काय म्हणायचं की कन्स्ट्रक्शन काय केलं की ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन केलं बघा. ड्रॉ द सेट BQ अँड सेट CP. समजलं सगळ्यांना. गिवन, प्रूफ,
आणि कन्स्ट्रक्शन. मी पुन्हा एकदा सांगते. गिवनमध्ये काय केलं, द लाईन इन ट्रायंगल ABC, लाईन L इज अ पॅरलर टू साइड BC अँड लाईन L इंटरसेक्ट साइड AB अँड साइड AC इन अ पॉइंट P अँड Q रिस्पेक्टिव्हली. प्रूव्ह काय करायचं आहे, AP अपॉन BP इज इक्वल टू AQ अपॉन QC. कन्स्ट्रक्शन काय आलं, ड्रॉ द सेक BQ अँड सेक CQ. इथं पाहिजे समजलं सगळ्यांना. आता प्रूफ सांगणार आहे, व्यवस्थित लक्ष द्या कसं प्रूफ केलंय बघा. आता ट्रायंगल APQ अँड BPQ हॅव द इक्वल हाईट्स. आता मी परत तुमच्यासाठी इथं फिगर ड्रॉ करते. प्रत्येक वेळेला तिथं जायचं किंवा इकडे एकीकडे राहिले त्यामुळे आपण इथं करते. इथं मी पटकन डायग्राम करते म्हणजे तुम्हाला समजेल. त्याला नाव दिलं आपण A B C, इथं P Q आणि ह्या लाईनला L लावलेला. ठीक आहे. आता कुठले ट्रायंगल आपण इथं काय करायला म्हणजे प्रूफच लिहून प्रूफ. आपण पहिल्यांदा इथं P आहे का बाजू तुम्ही फास्ट काढले त्यामुळे आपण ह्या साईडचे ट्रायंगल घ्यायचे. कुठले, APQ अँड BPQ. आता इथं डायरेक्ट मी लिहिले कारण पुस्तकामध्ये तुमचं तसंच आहे. APQ अँड BPQ हॅव द इक्वल हाईट्स. हे दोन्ही ट्रायंगल इक्वल हाईटचे आहेत. बरीचशी मुलं काय तिथं डोक्याला जास्त ताण नाही, मॅडमने दिलं आहे पुस्तकात दिलं आहे हाईट सपाट करायचं मार्क्स मिळवायचे, तसं नाही. आपल्याला समजायला पाहिजे हे इक्वल हाईट कशी काय आली तुम्हाला सांगते. आता APQ याची हाईट समजा मी इथं काढली, ह्याला नाव दिलं मी M, म्हणजे APQचे हाईट कुठली झाली QM. तसंच BPQ हा कसा ट्रायंगल आहे, ॲब्स्ट्यूस अँगलचा ट्रायंगल आहे. मी मागच्या लेक्चरला पण सांगितलं ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे काय की त्याची हाईट ट्रायंगलमध्ये येत नाही, बाहेरच्या बाजूला येतात. म्हणजे BPQ याची पण हाईट कुठली झाली, QM झाली. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगल हे कशाचे आहेत, इक्वल हाईटचे आहेत. समजतं इक्वल हाईट का आली ते. मग आता बघा APQ याचा बेस कुठला आला, AP आला आणि BPQ याचा बेस कुठला आला, PB आला. समजलं सगळ्यांना कसं आलं ते. तुम्हाला समजत असेल तर बाजूला न विसरता ही फिगर ड्रॉ करा, कारण आपल्याला रट्टा मारून पास व्हायचं नाही आहे किंवा तसं का आपल्याला काहीच अर्थ नाही. आणि पुढं तुम्हाला ह्याच्या बेसिसवरती अजून अभ्यास असणार आहे, तोच काही करणार नाही. काल कसं आलं ते बघा. APQ याचा बेस कुठला आहे, AP आणि हाईट कुठली आहे, QM आहे. तसंच BPQ ज्याचा बेस कुठला आहे, BP आणि हाईट या ट्रायंगलच्या बाहेर आहे, कारण ॲब्स्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे म्हणून इथं काय आलं, QM आलं. म्हणून दोघांच्या मध्ये कॉमन हाईट आहे. कॉमन हाईट ती घेतली नाही, फक्त बेस घेतलं. रिझन काय लिहिलं, ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. समजलं इथंपर्यंत. आता जसं आपण या साईडचे घेतलेले होते तसं आता आपण या साईडचा विचार करणार आहे. सेम हे पुसून टाकते. आता बघा इथं एरिया ऑफ ट्रायंगल APQ अँड एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. जसं हे इक्वल हाईटचे ट्रायंगल होते तसे हे पण इक्वल हाईटचे ट्रायंगल येणार. आता बघा APQ याची मी हाईट इथून काढते आणि त्याला नाव देते C. APQच्या मध्ये हाईट बघितलं तर कुठली येणार, ही PN येणार. आणि दुसरा ट्रायंगल कुठला आहे, PQC. हा पण ॲब्स्ट्यूस आहे. ह्याची हाईट काय असणार आहे, बाहेरच्या बाजूला असणार आहे. म्हणजे ह्याची हाईट पण कुठली आली, PN आली. म्हणजे ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट काय आहे, इक्वल आहे. परत एकदा सांगते. ऑल्सो द एरिया ऑफ ट्रायंगल APQ अँड एरिया ऑफ ट्रायंगल CPQ हॅव द इक्वल हाईट. इक्वल हाईट आहे म्हणजे आता APQ याचा बेस कुठला आला, AQ आला आणि CPQ याचा बेस कुठला आला, CQ. म्हणून इथं काय लिहिलं, AQ अपॉन QC किंवा CQ लिहा. सेकंड ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. ही दोन्ही इक्वेशन समजले. आता पुढं बघूया. ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, सेक PQ इज अ कॉमन बेस ऑफ ट्रायंगल BPQ अँड CPQ. आता इकडे बघा इथं परत काय सांगितलं, ट्रायंगल BPQ अँड CPQ या दोन्ही ट्रायंगलमध्ये बघितलं तर हा बेस काय आहे दोघांचा, BPQ अँड CPQ दोघांचा बेस काय आहे, PQ आहे. ट्रायंगल BPQ अँड CPQ लाईज बिटवीन द पॅरलल लाईन PQ अँड BC. म्हणजे हे तुम्हाला काही समजत नाही आहे. आता मी तुम्हाला सांगते बघा.
बी पी क्यू अँड सी पी क्यू ह्या दोघांचा बेस काय आहे पी क्यू आहे. आणि इथं समजा मी दोन अशा हाईट्स अशा परपॅन्डिक्युलर काढल्या की पी क्यू पॅरलल कुणाला आहे बी सीला आहे. मगाशी सांगितलेलं प्रॅक्टिस 1.1 मध्ये की दोन पॅरलल लाईन्स असतील तर त्याची हाईट पण काय आली इक्वल आली. म्हणजे या दोन ट्रायंगलची हाईट काय आहे इक्वल आहे आणि बेस एकच आहे. कुठला आहे बेस पी क्यू. समजलं. म्हणून इथं असं लिहिलं बघा ट्रायंगल बी पी क्यू अँड ट्रायंगल सी पी क्यू लाईज बिटवीन द पॅरलल लाईन्स पी क्यू पॅरलल बी सी. हे महत्त्वाचं वाक्य आहे कारण दोन पॅरलल लाईन्स आल्याशिवाय ते हाईट त्या दोन हाईट्स इक्वलच येणार नाही. दोन लाईन्स पॅरलल असतात म्हणजे त्याच्यावरती परपॅन्डिक्युलर डिस्टन्स जे असतं ते कसं असतं इक्वल असतं. पुढं काय लिहिलं बघा ट्रायंगल बी पी क्यू अँड ट्रायंगल सी पी क्यू हॅव द इक्वल हाईट्स. म्हणून हे काय आहे इक्वल हाईट आहे आणि इक्वल बेस आहे. म्हणून इथं असं लिहिलं मी ट्रायंगल बी पी क्यू अँड ट्रायंगल सी पी क्यू हॅव द इक्वल हाईट. म्हणजे हे दोन्ही सेम आहे. का सेम आहे कारण इक्वल हाईट इक्वल बेस. एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू. थर्ड इक्वेशन दिलं एरियाज ऑफ ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेस अँड इक्वल हाईट. आता फ्रॉम इक्वेशन 1, 2, 3 वरून काय दिसून येते आपल्याला बघा एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी पी क्यू इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल सी पी क्यू. म्हणजे हे दोन्ही हे रेशो जे आपण ट्रायंगल घेतलेले ते सेम आहे. म्हणजेच त्याचे साईड्स कुठल्या सारखे असणार आहेत ए पी अपॉन बी पी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. समजलं.